हाय एव्हरीवन, मी स्नेहा. वेलकम टू चहा चर्चा. आम्ही आज आयलँड हॉपिंग करणार आहोत. तर इथे बरेच आयलँड आहेत. आम्ही फुकेटमध्ये राहतोय, सो फुकेटपासून जवळ बरेच आयलँड आहेत आणि इथे तुम्ही अशी टूर घेऊ शकता आयलँड हॉपिंगची. अशी बोट बुक करायची असते आणि ती बोट तुम्हाला वेगवेगळ्या आयलँडमध्ये घेऊन जाते. तर आम्ही बरेच रिसर्च केल्यानंतर आणि इथं बरेच फिरलो आम्ही काल. इथं रस्त्यावरती असे बरेच टुरिस्ट असं बोट वगैरे बुक करायचे स्पॉट्स होते, जिथे त्यांच्याकडे बरेच पॅम्पलेट्स होते, वेगवेगळ्या कंपनीचे पॅम्पलेट्स होते आणि ते आम्हाला दाखवत होते की ह्या कंपनीमधून जर तुम्ही बोट बुक केली तर तुम्हाला काय काय करायला मिळतंय. सो वी चोज वन विच हॅड अ लॉट ऑफ स्टफ टू डू, विच हॅड लॉट ऑफ स्टफ इन्क्लुडेड. तर आम्ही ती बोट घेऊन आता आयलँड हॉपिंगला जाणार आहे. आम्हाला आमच्या हॉटेलकडेच त्यांच्या कारनं पिक केलं आणि तिथून आम्हाला त्यांनी इथं पियरला घेऊन आले, जिथून आम्हाला बोट पकडायची आहे. तर ह्या बोट्स आहेत या. सो वन ऑफ दॅट बोट वी हॅव टू गो इन. आणि इथं आल्यानंतर आता सकाळचे 9:30 वाजतात. बोट एक थोड्या वेळातच सुटेल. इथे आल्यानंतर इथे असं ब्रेकफास्ट आहे. आम्ही ऑलरेडी ब्रेकफास्ट करून आलो आमच्या हॉटेलमध्ये. आमच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता, सो आम्ही ऑलरेडी करून आलोय. त्यामुळे आम्ही तर काय केलेला नाही आहे आणि बोटमध्ये जायचं आहे. सो आय एम लिटल स्केअर्ड की बोट हलणार आहे आणि थोडंसं पोट डसमळणार आहे, म्हणून मी आता काय खाणार नाहीये. पण इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग. आम्ही असं मुलांना घेऊन बोटमधून कधी प्रवास केलेला नाही आहे. तर मुलांची रिॲक्शन कशी असणार आहे ते मला बघायला फार इच्छा आहे. बघूया कसे रिॲक्ट करतात. इथून ते आम्हाला वेगवेगळ्या आयलँडला घेऊन जाणार आहेत. सो तिथे भरपूर सँड वगैरे असणार आहे, तर मुलांना सँडमध्ये खेळायला खूप मजा येणार आहे. आणि हे सोडून आणि बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत आयलँड बघणं सोडून. सो त्या ऍक्टिव्हिटीज मुलांना करण्यामध्ये किती मजा येणार ते सुद्धा मला बघायचं आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड टू डू फ्यू ऑफ द ऍक्टिव्हिटीज. जसं स्नॉर्कलिंग मी कधी केलेलं नाही आहे आणि ओशनमध्ये स्विम करणं मी कधी केलेलं नाही आहे. तर बघूया की किती आवडतंय. इथले थोडे बीचेस जे आहेत ते अगदी क्लिअर वॉटरचे आहेत, पाणी अगदी स्वच्छ आहे. सो त्यामधून त्या ओशनच्या आतमध्ये जे कॉरल लीव्स असतात, जे फिशेस पोहत असतात, ते बघायला मिळणार आहेत. तर ते सुद्धा एक डिफरंट एक्सपिरियन्स असणार आहे आमच्यासाठी. बऱ्याच कंपनीचे बरेच बोट्स आहेत बघा इथे. दूर दूर दूरपर्यंत बोट्सच दिसतात. तर देर वर अ लॉट ऑफ ऑप्शन्स की आम्ही कसं जाऊ शकतो आयलँड हॉपिंगला. एक होता स्पीड बोटिंगचा, ज्याच्यामध्ये स्पीड बोट जी असते त्याच्यामध्ये आय थिंक 10-12 लोक मावतात आणि ती फास्ट जाते. इथून फर्स्ट आयलँडला जे फिफी आयलँड आहे तिथे फास्ट जाते. तर पण ती फार डचमळते, ती बोट फार खालीवरती होते, म्हणून आम्ही तो ऑप्शन घेतलेला नाही. तर अनदर सेकंड ऑप्शन इज टू गो बाय क्रूज. क्रूजला इथून मेन आयलँडला जाण्यासाठी 2 तास लागतात. गोज काइंड ऑफ स्लो आणि इट्स अ स्मूथ राईड. सो तुम्हाला जर जास्त हलणारी बोट नको असली, आरामात जायचं असलं तर यू कॅन चूज क्रूज. द थर्ड ऑप्शन इज कॅटामॅरॅन. तर हे जी बोट आहे ती थोडी मोठी असते आणि ती स्पीड बोट सारखीच फास्ट जाते. इट टेक्स लाईक एन आवर टू रीच द मेन आयलँड आणि इट गोज फास्ट, पण त्याची राईड स्मूथ असते. सो ती आम्ही चूज केलंय बिकॉज वी डिडंट वॉन्ट टू. आम्हाला बोटमध्ये जास्त वेळ राहायचं नव्हतं आणि आयलँडला लवकर पोहोचायचं होतं आणि आम्हाला जास्त हलणारी बोट नको होती. सो दिस वॉज अ परफेक्ट ऑप्शन फॉर अस.
बोटमध्ये बसणं असे काउचेस आहेत आणि भरपूर मोठी बोट आहे आणि ऑलमोस्ट पूर्ण भरलेली असं वाटतंय बोट. इट्स व्हेरी कम्फर्टेबल. आम्ही बोटच्या मागच्या साईडला बसलेलो आहोत कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की बोटच्या मागच्या साईडला बोट जरा कमी डसमळते आणि कमी मळमळते त्यामुळे. सो वी आर होपिंग दॅट. ऑल्सो त्यांनी आम्हाला टॅबलेट्स दिलेले आहेत मळमळायला नको म्हणून. सो आम्ही बोट सुरू होण्याच्या अगोदर त्या टॅबलेट्स घेणार आहोत. मला कधी त्रास झाला नाहीये बोटचा, पण मुलांचं माहित नाहीये कारण मुलं बोटमध्ये बसली नाही आहेत अजूनपर्यंत आय थिंक. आणि हा त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि ही बोट काइंड ऑफ फास्ट जाणार आहे, 1 तास जाणार आहे. सो त्यामुळे इट्स बेटर टू वी टेक द टॅबलेट्स. त्यामुळे ते करणार आहोत. मायावीमध्ये येऊन बसलेलो आहे आणि तुम्ही बघता की इथं फुल जंगल आहे आणि बीचमधून आत आलो. तिथं बोट थांबायचं होतं. इकडे चालले आपण. बीचला त्यांनी रोड केलाय बघा. त्याचं नाव आहे माया बे. हे असं बीच आहे. इट्स प्रिटी हॉट. मी जाऊन गॉगल घालणार आहे थोड्या वेळामध्येच. आणि फार असं व्हाईट सँड बीच आहे आणि तुम्ही बघतायच की ओशनचं पाणी एकदम ग्रीन आहे. व्हेरी क्लिअर, व्हेरी ब्युटिफुल. आणि इथं मागंच असे मोठे मोठे डोंगर आहेत. त्यामुळे बीच आणि त्याच्या मागे डोंगर खूप सुंदर दिसतंय. इथे स्विमिंग वगैरे करायला अलाउड नाही आहे कारण पाण्यामध्ये शार्क्स आहेत आणि पाण्यामध्ये जर तुम्हाला बीचच्या पाण्यामध्ये जर जायचं असलं तर यू कॅन गो ओनली टिल अँकल लेंथ. तुमच्या घोट्यापर्यंत जाऊ शकता. त्याच्या पुढे जर गेलं तर शार्क्स असू शकतात. सो इथं आतमध्ये खूप जायला अलाउड नाही आहे. पण नुसतं फोटोज काढायला आणि नुसतं बघायला आणि नुसतं बसायला बीचवरती एवढं सुंदर आहे हे. अगदी छान वाटते बघा. इथे कुठल्या तरी एका मूवीचं शूटिंग झालं होतं. लिओनार्डो द कॅप्रिओच्या कुठल्या तरी हॉलिवूड मूवीचं शूटिंग झालं होतं. मला चेक करायला पाहिजे कुठलं आहे. जर तुम्हाला माहीत असलं तर मला नक्की सांगा. तर आणि इथं लोक असे फोटो काढतात सुंदर सुंदर कपडे घालून. असं खूप छान वाटतं बघायला. आणि माझी मुलं आता आत गेलेली आहेत पाण्यामध्ये. त्यांचे बाबा आहेत त्यांच्याबरोबर. सो दे आर सेफ. Yeah. आणि प्रसाद ठेवले बघ कोकोनट आणि तर आम्ही मायावी बघून झालेलं आहे. आम्ही आता शिपकडे जाणार आहोत. आम्ही आमच्या स्टार्टिंग पॉईंटला येऊन पोचलेलो आहोत. मला एक गोष्ट दाखवायची होती. हा जो मागचा झेंडा दिसतोय ना तो असा अर्ध्यापर्यंतच आणून ठेवला आहे त्यांनी, पूर्ण वरती नाही आहे. त्याचं कारण असं आहे की 10 दिवसामागे थायलंडची प्रिन्सेस वारली आहे आणि पूर्ण कंट्री जी आहे ती मौन करत आहे त्या प्रिन्सेसला. आणि मग त्यासाठी असं ज्यावेळी एखादा तुमचा लीडर असा वारतोय मोनार्कीमध्ये आणि कंट्री ज्यावेळी मौन करत असते, त्या लीडरची आठवण करत असते, त्यावेळेला थोड्या दिवसांसाठी तुमच्या कंट्रीचा फ्लॅग
असं अर्ध्यापर्यंत आणून ठेवतात, असं पूर्ण नाही फडकवत. तर त्याचं रिझन ते आहे. आम्ही आता पिले लगूनला आलो आणि आम्ही बोटमधून उतरून एक छोटी लॉंग टेल बोटमध्ये बसलेलो आहोत आणि ही लॉंग टेल बोट आम्हाला आत छोट्या लगूनमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे मोठा बोट्स जाऊ शकत नाही. आणि हा हे लाईफ वेस्ट घातलेला आहे सो दॅट पाण्यामध्ये उतरायला येईल. सो वी आर गोइंग टू डू स्नॉर्कलिंग आणि स्विमिंग. होपफुली पाणी कसं असेल त्याच्यावरती आहे. सो लेट्स सी, ती मजा येते. आत्ताच आम्ही स्नॉर्कलिंग आणि स्विमिंग करून आलो. एक्सपिरियन्स वॉज सो सिरियल. खूप मजा आली. मी कधी केलं नव्हतं स्नॉर्कलिंग, फर्स्ट टाइम होतं स्नॉर्कलिंगमध्ये. आणि खाली असे भरपूर फिशेस पोहत होते, वेगवेगळ्या टाईपचे फिशेस पोहत होते आणि कॉरल लीव्स होते खाली. इट वॉज सो मच फन. आणि आय वुड नॉट से की जिंदगी में ना तो बराच एक्सपिरियन्स आलाय, पण इट वॉज अ लॉट ऑफ फन. आय लाईक इट. शोरली सॅनडिएगोच्या जवळच आहेत स्नॉर्कलिंगचे प्लेसेस, सो आय एम डेफिनेटली गोना गो अँड डू दॅट अगेन. एक रेकमेंडेशन देऊ शकते म्हणजे इथले स्नॉर्कलिंग करायला त्यांनी असे उथळ पाण्यामध्ये घेऊन जातात. सो तुम्ही चालताय सुरुवातीला आणि ते खालचे जे दगड आहेत ते फार बोचरे आहेत, फार टोकदार आहेत. सो तुम्ही इट्स बेटर यू बाय की वॉटरमध्ये जे शूज घालायचे असतात ते घालूनच तुम्ही इथे या. इथं त्यांचे शॉप सुद्धा असतात जिथे तुम्ही विकत घेऊ शकताय, पण मी बघितले की ते फार महाग आहेत. इट्स बेटर यू जस्ट कॅरी इट. जिथून तुम्ही येताय तिथून कॅरी करून या. दॅट वुड बी माय वन रेकमेंडेशन.